भगवान चिडलेले होते. हे बघा चिडलेले आहेत, पण थोडी स्तुती केली ना जवळ जाऊन शांत होतील. बरं फार कल्याण करतात. हात जोडा. थोडीशी असं भृगु ऋषी देवांना म्हणाले, सगळ्या तुम्ही जोडले तरी काही हरकत नाही. देवांनी जोडले होते, जे देव आहेत त्यांनी जोडायला हरकत नाही. करायची प्रार्थना. कैलास राणा म्हणा, तुमचा आवाज येऊ द्या मला. फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भवदुःख हारी तुझवीन शंभो मज कोण. नमः पार्वती पदे हर हर महादेव. आज ना तुम्ही दृष्ट लागायसारखं सहकार्य करताय बरं का सगळेजण. मला एक घरी गेली की आपली आपली दृष्ट काढून घ्या. फार छान वाटतंय आज मला कथा करायला कालच्या पेक्षा. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती म्हणलेलं आहे हो. तेथे माझी व्युत्पत्ती किती. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोता यावीनं सांगितलेलं. श्रोते छान असले ना कथा करायला मजा येते. तर तुम्ही असं तोंड घेऊन बसले, मी आपलं सांगतोच आहे. 5 वाजले म्हणले की चला 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 चला. काय अर्थ आहे त्या कथेला. शंकरांना शांत केलं. देवा दक्षाचा अपराध झाला, दक्ष पडलेला आहे आता. पण आपण आपलंही आराध्य नारायण आहेत आणि नारायणांचा यज्ञ बंद पाडणं आपल्यालाही पटणार नाही याची आम्हालाही जाणीव आहे. याची आम्हाला जाणीव आहे महाराज. पण यज्ञ पूर्ण कसा होईल. शंकर शांत झालेत, पण यज्ञाचा जो यजमान आहे तोच मृत्युमुखी पडलाय. भगवान शंकर मृत्युंजय आहेत. ठरवलं ना, कोणाचं मरण जरी झालेलं असेल तरी मृत्युंजय भगवान ते त्याला परत जीवनदान देऊ शकतात. हे बघा, जो यज्ञ पशु आणला असेल त्याचं शीर दक्षाला लावा, मी त्याला जिवंत करतो, यज्ञ पूर्ण करून घ्या. विसरून गेले लगेच राग आलेलं. हे शंकर आहे. यज्ञ पशु कोण होता. बोकड आणलेला होता. बोकडाचं शीर घेतलं, दक्षाला लावलं. दक्षाला भगवंताने उठून बसवलं. दक्ष उठल्याबरोबर विचारतो, अरे मला कोणी जीवनदान दिलं. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. नमः पार्वती पते हर हर महादेव. ऋषी सांगतात, जन्मभर ज्यांची तुम्ही निंदा केली, आज त्या शंकरांनी तुम्हाला जीवनदान दिलेलं आहे. कधी हरी आणि हराची निंदा करू नये बरं. जन्मभर पुढचं आयुष्य बोकडाचं तोंड घेऊन फिरावं लागलं दक्षाला. जी लोक दुसऱ्याची निंदा करतात ना, प्रसंगी त्यांना बोकडाचं तोंड घेऊन फिरायची सुद्धा वेळ येऊ शकते. म्हणून कोणाची निंदा करू नये. भागवताची प्रत्येक कथा शिकवते. काही ना काहीतरी बोध आहे. या कथेचा बोध आहे, देवतेची सोडा, कोणाचीच निंदा करू नये. का. कारण देवता शेवटी कुठे आहे. पृथ्वीवरी जितकी शरीरे तितकी सगळी भगवंताची घरे. जितकी शरीरे तितकी देऊळे जाणिली पाहिजे. कधी कोणाचा अपमान होईल असं वागू नये. अशा पद्धतीने या प्रसूतीचा इतिहास आलेला आहे. आणि यानंतर शुकदेव महाराज परीक्षितीला, मनू महाराजांना किती पुत्र होते आपण असं ऐकलं. किती. 2. कथा ऐकताय ना तुम्ही. जागेत ना तुम्ही. कथा ऐकताय सोडून द्या. जागेत ना. हलतच नाहीत काही काही माणसं. हलवून बघा बरं जरा शेजाऱ्याला. मला हे पंख्यांमुळे साशंक आहे. मी जा हलवून बघा शेजाऱ्याला झोपला असेल. किती मुलं आहेत मनू महाराजांना. 2. एकाचं नाव आहे उत्तानपाद आणि दुसरा कोण आहे.
ध्रुव प्रियव्रत आहे. या उत्तानपादाची कथा ज्या ज्या घरामध्ये आज्या आहेत ना त्या सगळ्यांना माहिती, किंवा जी मंडळी आजींच्या हाताखाली राहिलेली आहेत ना त्या प्रत्येकाला ही कथा अगदी तोंडपाठ आहे की एका राजाला म्हणजे या उत्तानपाद राजाला 2 राण्या होत्या. एक आवडती, दुसरी नावडती. पण त्यांची नावं काय आहेत? एकीचं नाव आहे सुरुची आणि दुसरीचं नाव आहे सुनीती. असंच आहे माणसाचं. प्रत्येक जीव श्रीमद भागवत सांगतं प्रत्येक जण उत्तानपाद आहे. म्हणजे काय? खाली डोकं वर पाय. आपली येतानाची अवस्था काय आहे? उत्तानपाद. प्रत्येक जीव उत्तानपाद आहे. आपल्याला पण बघा सुरुची आणि सुनीती दोन्ही आहेत, पण आपल्याला सुनीतीकडे आपण नावडती केलेलं आहे तिला, आणि सुरुचीत मात्र आपल्याला रस आहे. ही आपली कथा आहे. उत्तानपाद म्हणजे आपण आहे. भागवतातली प्रत्येक कथा आपल्याला लागू आहे. सुनीतीला एक पुत्र आहे आणि सुरुचीला पण आहे. सुरुचीच्या पुत्राचं नाव आहे उत्तम आणि सुनीतीचा जो मुलगा आहे त्याचं नाव काय आहे? ज्याची कथा आपल्याला ऐकायची आहे तो ध्रुव बाळ. एक दिवसाची गोष्ट. 5 वर्षाचा ध्रुव राज्यसभेचं कामकाज आटोपून राजसिंहासनावरतीच उत्तानपाद महाराज बसलेले होते. ध्रुव जवळ आला. आपले बाबा आहेत. आता लहान बाळांचं एक वैशिष्ट्य असतं बघा. लेकरू जेवढं लहान असतं ना तेवढे विषय संसाराचे त्याला काहीच माहित नसतं. म्हणून आपण म्हणतो की नाही की लहान लेकरं कशी असतात? निष्पाप असतात. काय राजा किंवा राजगादी काय असते, वारस काय असतो, काही त्या ध्रुवाला कळत नाही. पण माझे वडील आहेत ना, बसलेले दिसत आहेत ना, म्हणून हा जाऊन बसला. कुठे जाऊन बसला? मांडीवरती जाऊन बसला. आणि हे पाहिलं. कोणी पाहिलं? सुरुचीने पाहिलं. तर सुरुची रुचीमध्ये असंच आहे. रुचीच्या मनात कधी काय येईल काही सांगता येतं का? रुची कधी काय करायला लावेल सांगता येतं का? नाही. हिच्या मनात आलं हा ध्रुव राजसिंहासनाच्या लोभापोटी आतापासून सिंहासनावर जाऊन बसतो. काय काय विचार करतात काही काही बाया. अरे हे शक्य आहे का? मी राजाची आवडती राणी आहे. या देशाचा पुढचा राजा माझा पुत्र झाला पाहिजे. काही आयाच अशा असतात की देशाचं वाटोळं झालं तरी चालेल पण मुलगा माझाच प्रमुख असला पाहिजे असं वाटणाऱ्या 3 अक्षरी बाया, त्यातली ही सून रुची, हिच्याबद्दल मी बोलतोय. उत्तमालाच राजा केलं पाहिजे अशा वाईट विचाराने तिथपर्यंत दन 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 गेली. ध्रुवाचा हात धरला, लोटून दिला ध्रुव. पुन्हा राजगादीवर बसायचं नाही, ही जागा माझ्या पुत्राची. वाईट वाटलं. आपल्या आईकडे आला, सुनीतीकडे. आई, त्या आईने मला बाबांच्या मांडीवरून, तू काय केलं होतं? काहीच नाही, फक्त बाबांच्या मांडीवर बसलो होतो. तिने मला ढकलून दिलं. म्हणाली ही जागा तुझी नाही. मग आई, माझी जागा कुठे आहे ग? सुनीतीचं वैशिष्ट्य हे आहे. विचार करा, असं जर आपल्या लेकराच्या वाटी कोणी गेलं असतं आणि त्यातल्या त्यात सवत, आधी पदर खोचला असता की नाही? बोला. काय काय स्तोत्र म्हणत गेलो असतो आपण तिच्या खोलीपर्यंत. स्तोत्र पदर खोचल्यानंतरचे. गॉट इट? थँक्यू. सुनीती म्हणाली, बाळा, अरे मला सांग, हे राजसिंहासन एखाद राज्याचं आहे, आज आहे उद्या नाही. अरे अशी जागा मिळो कि ज्या जागेवर ऐसी जगह पे बैठो कोई न बोले, हाँ
आई ती जागा मला कोण देईल? असा दाता कोण आहे ना? दाता तो भरला भरोनी उरला आहे रमेचा पती. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान नारायण त्याला प्रसन्न केलं ना तो सगळं देऊ शकतो. बरं आई मग नारायणाला प्रसन्न करायसाठी काय करावं लागेल बाळा? कठोर तपश्चर्या करावी लागेल आणि त्यासाठी वनम गतो यत हरिमाश्रये, वनामध्ये जा आणि हरीचा आश्रय करा. काय आई शिकवत होती मुलाला? श्रोत्यांनो जरा विचार करा. आपली संस्कृती काय आहे? एक आई कारणीभूत आहे त्या मुलाच्या भविष्यासाठी. मी नेहमी या प्रसंगात एक उदाहरण देतो. मी काही कुठल्या पक्षाचा नाही, कुठल्या पक्षाशी मला घेणं देणंही नाही, पण मला इथे एक उदाहरण पचतं, सांगावंसं वाटतं, ते योग्य वाटतं. आपल्याला वाटलं तर ठेवा, नाही तर सोडून द्या. आपल्या देशाचे महामहिम पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांची एक मुलाखत मी मोबाईलवरती पाहिली. त्यात त्या पत्रकाराने प्रश्न विचारला, हिंदीमध्ये आहे. मोदीजी तुम्ही म्हणता की तुम्ही तुमच्या लहानपणी तुमच्या आईने सगळ्या घरोघरी जाऊन कामं केलेली आहेत, प्रसंगी आपण स्टेशनवरती चहा विकल्याचंही सांगता. त्यानंतर एक सामान्य घरातला मुलगा, एक सामान्य कार्यकर्ता, मग एक पक्ष, ते आज देशाचं सगळ्यात प्रमुख पद इथपर्यंत तुम्ही आलात. राजकारण हे अर्थकारणाशिवाय चालत नाही हे सगळ्यांना ज्ञातच आहे. आपण तेही केलेलं नाही असं म्हणता. आपण एवढ्या झपाट्याने वर आलात, एक सामान्य घरातला चहा विकणारा मुलगा ते देशाचा पंतप्रधान आपण झालात, याचं श्रेय आपण कोणाला देता? त्यावर मोदीजींनी सांगितलं की याचं श्रेय मी माझ्या आईला देतो असं म्हणा. नाही, टाळ्या ह्या प्रसंगी ते संपत नाही. आपण तोंडापुरतं म्हणतो की नाही, घर छान म्हणलं, आई वडिलांची कृपा आहे. आई वडील आहेत का घरात? तो पत्रकार म्हणतो बोलाय पुरतं झालं. बरोबर आहे ना? घरावर नाव मातृपितृ छाया, घरात फक्त छाया, जिलबीकडे पाहतीन भजे खाती. हे बोलाय पुरतं झालं. कारण आईला का, या प्रश्नाचं उत्तर द्या. त्यावरती मोदीजींनी एवढं सुंदर उत्तर दिलंय. व्यक्तिशः मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो, बाकी काही असू दे. मोदीजी म्हणाले, लहानपणीपासून मला कळतं तसं मी जोपर्यंत माझ्या आईकडे राहिलो, म्हणजे माझी आई जाईपर्यंत, मोदीजी कधीच असं म्हणत नव्हते की माझी आई माझ्याकडे राहते. मी आईकडे जोपर्यंत राहिलो, शब्द बघा, विद्वान मंडळी उगाच विद्वान नसतात, मोठे लोक उगाच मोठे नसतात. जोपर्यंत मी माझ्या आईजवळ राहिलो तोपर्यंत रोज माझी आई मला उठवताना कसं उठवायची, रोज माझी आई मला म्हणायची, नेताजी उठिये काम पे जाना है, नेताजी उठिये काम पे जाना है. लहानपणीपासून सकाळी उठल्याबरोबर माझ्या आईने माझ्या डोक्यावर भिनवलं, नेताजी नेताजी. परिणाम आज मोदीजींना अख्खं जग नेता मानते. एक आईचा शब्द काय करू शकतो? एका आईचा शब्द. अहो, मुलांना उठवावं कसं आईने इथपासून आहे. आपण स्तोत्र गातच उठवतो जरा सूर्य वर आला की. विश्वामित्रांबरोबर प्रभू श्रीराम, आपण रामायण ऐका कधी? गेले होते, एक चालून चालून थकले. बरं, काय रामाचं वय काय होतं? तरुणौ रूप संपन्नौ सुकुमारो महाबलौ, हे वर्णन आहे. महाबलौ तर ते वनात गेल्यानंतरचं, पण आता काय आहे? झोप लागलेली होती. विश्वामित्र उठले आणि रामाला उशीर झाला. इतकं गोड वर्णन केलंय वाल्मिकींनी की प्रभू रामचंद्रांना लज्जा वाटली की माझे गुरुजी आधी उठले. पण गुरुजींनी कसं उठवलं माहितीये? कौसल्या सुप्रभा रामपूर्वां संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमा. वेळ आहे अजून आपल्याकडे, काळजी करू नका तुम्ही. माझ्या लक्षात आहे ना, इकडं तिकडं नका पाहू तुम्ही.
तुम्ही माझ्याकडे पहा फक्त. मी तुमच्याकडे पाहतो असं म्हणत नाही मी, पण तुम्ही माझ्याकडे पहा. उत्तिष्ठ नरशार्दूल, हे नरसिंहा उठ, कर्तव्यम दैवमान्यकम. कर्तव्य, आपल्या मुलाला उठवावं कसं. अहो जिजाऊ आईसाहेबांचं उदाहरण घ्या. जिजा मातेने मुलासमोर ध्येय काय ठेवलं, तुझं कार्य कसं असावं, जिल्हा वंदनीय, परिसराचे भाग्य विधाते. काय भाग्य विधाते. अरे वरधिष्णुर विश्ववंदितः, विश्वाला तुझं कार्य शिवा वंदनीय झालं पाहिजे. तेव्हा कुठे अख्ख्या जगात आज आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला जातो की नाही. बोला, एका आईचा शब्द काय करू शकतो. आणि आपण आपल्या मुलांना वर्गात पाहिला ये, 60 पोरांच्या वर्गात काय पाहिला ये, आई मुलासमोर काय कशी आदर्श ठेवते याच्यावर त्या मुलाचं भविष्य अवलंबून. काय सुनीतीने उपदेश केलाय. श्रीमद भागवत घरामध्ये आणा आणि हा उपदेश प्रत्येक आईने आणि मुलाने वाचून काढा. बाळा, अरे या जगात जे तुझे वडील आहेत, काय शाश्वती पुढच्या जन्मात ते तुझे वडील असतील. सगळी नाती बदलतात जगामध्ये, एक नातं बदलत नाही, सद्गुरू आणि त्याचे शिष्य. शेवटच्या शिष्याचा उद्धार होईपर्यंत सद्गुरू पुन्हा पुन्हा येत राहतात. बाळा, अरे आढळपद तुला मिळवायचं असेल ना, हे आढळपद देण्याची ताकद फक्त अनंत कोटी ब्रह्मांड नायकामध्ये आहे. तू त्याला प्रसन्न कर. वनम गतो यद हरिमाश्रयेत. आणि आपल्याकडे सांगितलं, मी सांगितलं ना, आपण दुपारी विषय बघितला, सदा सेवी आरण्य तारुण्य काळी. ओशोचं इतकं सुंदर वाक्य आहे, नाऊ और नेवर. आत्ताच, नाहीतर मग कधीच होणार नाही. ज्या वेळेला वाटलं ना की आता मी परमार्थाला लागलं पाहिजे, तो खरा क्षण आहे. पाहू पुढच्या वर्षी ठेवतीलच की कथा ब्राह्मण सभेवाले. जाऊ पुढच्या वर्षी. तुझ्याकडे काय लिहिलेलं आहे का, तू पुढच्या वर्षी कथेला थांबणार आहे. एखाद्या वेळेस तुझा फोटो सुद्धा बॅनरवर लागू शकतो स्मरणार्थ म्हणून. आत्ता हातात वेळ आहे ना, येऊन बसा. परमार्थ कसा करावा, समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं, झडझडो आणि बैला आणि ये भक्तीची ये वाटेरी. झपाट्याने देवाच्या मागे लागला, झपाट्याने संसाराच्या मागे लागतो की नाही माणूस. गाडीचे हप्ते फेडायचे म्हणले की कसा काम करतो रात्रंदिवस, तसा परमार्थ सुद्धा झडझडून केला पाहिजे. ध्रुव निघाला, नमस्कार करायला गेला. आधी कोणाला नमस्कार केला माहितीये काय, सुनीतीचे संस्कार आहेत. कोणाला नमस्कार केला, आधी सुरुचीला नमस्कार केला. आई, मी भगवंताच्या प्राप्तीसाठी अरण्यात जातोय. तिनं करून नाक मुरडलं. आता नाक काही मला मुरडून दाखवता येत नाही, ती कला मला अवगत नाही, तिनं मुरडलं. उत्तानपादाला नमस्कार केला. अरे बाळा, कधीच न पाया पडणारं पोरग पाया पडलं, याचा अर्थ काय, पॉकेट मनी वाढवायची वेळ आलेली आहे असा आपल्याला वाटतो. ध्रुवा असा आवेळी का पाया पडला, तिने संजा नाही, दिवा लावल्याची वेळ नाही, तिने संजेला अजून वेळ आहे थोडा. बाबा, मी वनामध्ये चाललोय, कशासाठी, भगवंताला प्रसन्न करायचं. म्हणला नाही, निघाला. पण गेला. पण आता भगवंताला प्रसन्न कसं करायचं. तपश्चर्या म्हणजे काय, अनेक हजारो प्रश्न मनामध्ये आहेत. भगवंत मिळतो कसा, मिळाला तर त्याला ओळखायचा कसा, किती प्रश्न आहेत मनामध्ये. हजारो प्रश्न आहेत, कोण उत्तर देणार आहे. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधिया,
धरावे ते पाय आधी आधी धरावे ते पाय आधी धरावे ते पाय आधी धरावे ते पाय आधी धरावे ते पाय आधी तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तम सद्गुरूंना शरण जा का सद्गुरूंशिवाय पर्याय कोण भेटलं ध्रुवाला कोण देवर्षी नारद महाराज की हे असे येत जात राहतात बरं का कथेत कार्यकर्त्यासारखे नारद आमचे महाराज छोट्याशा ध्रुवाला पहिलं बाळा कासी त्वं का विमोचे मा कोण आहेस महाराज मी ध्रुव आहे कशासाठी आलास या निर्भीड अरण्यामध्ये अरे अंधार होईल घरी जा महाराज मला भगवान नारायणाचं दर्शन घ्यायचंय त्याची तपश्चर्या करायला आलो नारदांना कौतुक वाटलं एवढूसा बाळ अरे जे लोक वयाच्या 60 हे बोलत नाही हा 6व्या वर्षी बोलतो मला नारायणाचं दर्शन घ्यायचं बाळा तुला माहिती का नारायण कुठे मिळतो नाही नारायण कसा आहे तुला माहिती आहे नाही कुठल्या मंत्राचा जप केला म्हणजे भगवान नारायण मिळतात माहिती आहे नाही मग कसं भावा रे ध्रुवाने जे उत्तर दिलंय ना ते उत्तर ऐकूनच नारदांनी पूर्ण कृपा ध्रुवावर करून टाकली काय म्हणाला ध्रुव मी कोण कोठील कुठे मजलागी जाण काहे जगात घडते मम साच येणे याचा विचार करिता शिणलो विवाया सांगोनी ते सुखी करा मज स्वामी राया सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरूंनाच विचारावं लागेल ना महाराज मला काय विचारता अहो मीच कोण आहे हे मला माहित नाही म्हणून तर तुमच्या पायाशी आलो तुम्हीच सांगा ना म्हणून अनुग्रहित केलेला आहे कुठला मंत्र दिला जपण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ज्या मंत्राने ध्रुवाला आता नारायणांचं दर्शन होणार आहे तो मंत्र साधा असेल का ध्रुव तपश्चर्येला बसलेले आहेत आणि सुरू झालं महाराज ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय
सुंदर तपश्चर्या केलेली आहे. 8 दिवसाला उठायचा एकदा आणि जलपान करायचा. शेवटी त्याला वाटलं की मी हे उठतोय मध्ये कदाचित भगवान नारायणाला हे प्रसन्न नाही, मी हे बंद केलं पाहिजे म्हणून फक्त झाडपाला खायला लागला. झाडावरून खाली पडलेला पाला खायचा. तेही बंद केलं आणि मग काय, फक्त प्राण आणि अपान 2च गोष्टी. श्वास आत जाणार आणि बाहेर येणार. म्हणजे आत काय जायला लागलं, श्वास, आणि बाहेर श्वास यायला लागला. विचार करा, 6 वर्षाच्या बाळाची ही अवस्था असते का? आपल्याला 8 वाजले तर आपले हातपाय थरथर थरथर कापायला लागतात. गोळी घ्यायची, थोडा नाश्ता देता का? शरीराला, शरीराचं रक्षण करणं हा एक धर्म आहे, बरोबर आहे. पण कुठेतरी भक्त म्हटल्यानंतर जितेंद्रिय व्हावं लागेल की नाही? बोला. निदान कथा ऐकायला खुर्चीवर तरी 5 तास बसता यावं, एवढं आपलं शरीर ताब्यात असलं पाहिजे. 6 वर्षाचं लेकरू आहे, उठत नाही, हलत नाही, बुलत नाही. थंडी आहे, वारा आहे, मध्येच कुठेतरी वाघाची गर्जना, वाघाची डरकाळी ऐकू यावी, सिंह गर्जना ऐकू यावी, रातकिड्यांचा किर 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 आवाज यावा. थंडी, वारा, ऊन, काय देहाचे एवढे कष्ट आमच्या ध्रुवाने घेतले महाराज. शरीर क्षीण व्हायला लागलं, पण जळो माझी काया लागला वनवा. धावरे केशवा माय बापा. पम पग मरे मग मगरे जळो माझी काया लागला वन. जळो माझी काया लागला वन. जळो माझी काया धावरे केशवा, धावरे केशवा माय बापा. धावरे केशवा माय बापा. माय जळो माझी काया लागला वन. जळो माझी काया लागला वन. जळो माझी काया लागला. देवा, अरे जळो माझी काया लागला वनवा. धावरे केशवा माय बाबा. कधीतरी देवाला प्रार्थना केली पाहिजे, त्यासाठी शरीर तेवढं देवासाठी झिजलं पाहिजे. हो, नामा म्हणे माझी येऊ द्यावी कीव, नाही तरी जीव घ्यावा माझा. देवा, आता तुला दर्शन द्यायचं असलं ना तर दे, नाही तर माझा जीव घेऊन ठेव. 6 महिने झाले लेकराने अन्न घेतलेलं नाही, पाणी घेतले नाही. आपण कुठल्या संस्कृतीत वाढलेलो याचा एकदा विचार करा. ध्रुव प्रल्हादासारखे आपले पूर्वज आहेत. आपण एकादशी केली तर 11 वेळेला फराळ करतो.
उपवासाची इडली, उपवासाचा डोसा, उपवासाचे आप्पे कशाला करायचे काय की उपवास मग. आपला उपवास म्हणजे काय आहे? उपवास, भगवंताच्या जवळ राहावं याला उपवास म्हणतात. साबुदाण्याचे पदार्थ आडवा हात करून खाल्ले म्हणजे उपवास नसतो. लोक म्हणतात अहो आज उपवास होता ना, 4 किलो साबुदाणा लागला. माणसं किती होते? 4च जण. किलोभर साबुदाणा एका माणसानं पचवला. अवस्था काय झाली असेल त्या पोटाची. दया आली. 6 महिने झालेले आहेत. आज दया आली. कोणाला दया आली आहे? नारायणांना नाही आली आधी. सद्गुरूंना दया आलेली आहे. कोण आहेत सद्गुरू? देवर्षी नारायण. माझा बाळ बसलेला आहे. सुयोग्य त्याची पूर्ण उपासना, त्याची तपश्चर्या झालेली आहे. आज त्याला घेऊन आलं पाहिजे. भगवान नारायणांना मी घेऊन आलं पाहिजे म्हणून वैकुंठामध्ये गेले. देवा माझ्या ध्रुवाचा आता अंत पाहू नका हो. त्यानं सगळं शरीर आपल्यासाठी क्षीण केलेलं आहे. माझी विनंती आहे देवा चला. चलायचं? मी आपल्या अनुमतीसाठी थांबलो होतो. सद्गुरूंचा अधिकार काय असेल विचार करा. भगवान नारायण म्हणतायत नारदा तुम्ही सांगितलंय बरोबर मी दर्शनात. तुमचा शिष्य आहे ना, तुम्ही सांगितल्या बरोबर जाणारच होतो. हरकत नाही जाऊया म्हणून प्रत्यक्ष भगवान निघालेले आहेत. हे असं असतं. सद्गुरूंचा महिमा एवढा आहे. आलेले आहेत. अज्ञान ध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ. कोटी सूर्य एकाच वेळेला उगवावे एवढा प्रकाश पडलेला आहे महाराज. शंख चक्र गदा पद्म वनमाला विराजिता. काय रूप असेल. शेषाने छाया धरलेली आहे भगवंताच्या डोक्यावर. सुंदर वनमाला धारण केलेली आहे. एका हातात शंख आहे, एका हातात चक्र, एका हातात गदा, एका हातामध्ये पद्म घेतलेला आहे म्हणजे कमळ आहे. ध्रुवा अरे मी आलोय, डोळे उघड. ताकदच शिल्लक नव्हती व डोळे उघडायची. 6 महिन्यापासून पोटात अन्न नाही, डोळे उघडता येतील का? फक्त ब्रह्मवृंदापर्यंत काय भिनलेलं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. क्षीण स्वरांमध्ये फक्त जप चालू आहे. भगवंताच्या नामाची गोडीच ही ना. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. ज्याला नामाची गोडी लागली ना त्याला प्रसंगी रूपाचाही छंद राहत नाही. अरे तुझ्या नामापेक्षा तुझं रूप, तुझ्या रूपापेक्षा तुझं नाम काकणभर गोड आहे. आणि शेवटी नामतेची रूप, रूपतेची नाम, नाम रूप भिन्न नाही. किती प्रमाण द्यावी. ध्रुवाला डोळे उघडता येईन. नारदांनी शक्तिपात उतरवला. भगवंताने आपल्या पांचजन्य नावाच्या शंखातलं पाणी घेऊन शिंपडलं. त्याला तरुण ज्या अवस्थेला तो बसला होता ना तशी अवस्था प्राप्त करून दिली. तो शंख त्याच्या गालाला लावला. काय रूप होत. रवी शशी कला कसे दिसत होते भगवान.
रवि शशि कला लोकलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार. क्या बात. मदनाचा पुतळा राजस सुकुमार. मदनाचा पुतळा राजस सुकुमार. मदनाचा पुतळा राजस सुकुमार. मदनाचा पुतळा राजस सुकुमार. रवि शशि कला रवि शशि लोभलिया लोभलिया काय सुंदर रूप दिसत होतो ध्रुवाच्या समोर. अहो हजारो मदन ज्याच्यावरून ओवाळून असे बाजूला फेकून द्यावे एवढा दैदिप्यमान असणारा माझा भगवान. काय सुंदर वर्णन केलेलं आहे. तुळशी हार गळा कासे पितांबर. तुळशी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान सुंदर ते ध्यान. कधीतरी देवाच्या रूपाकडे पाहून असं बघितलंय का कधीतरी की देवा तू किती सुंदर आहेस रे. अहो साधं उदाहरण, आपण मंदिरात दर्शनाला जायसाठी निघतो, गल्लीत जातो, नको नको ते पाहत सगळं बघत बघत ह्याला बघत त्याला बघत याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय नको नको ते सगळं बघत जातो. आणि ज्याला बघायला गेलोय अशा सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर त्या देवाला बघायच्या वेळेला नेमके डोळे लावून घेतो. त्याच्या समोर गेले की डोळे लावायचे. बरं ते कशाला लावतो? नाटकं नुसती, लोक मला बघितलं पाहिजे लोकांनी दर्शन घेताना म्हणून लावतो. डोळे लावावेत, लावू नये असं मत नाहीये, पण कधी लावावं? पायाच्या नखापासून मुकुटापर्यंत ती मूर्ती पूर्ण डोळ्यामध्ये साठली ना की ती मूर्ती आता त्या डोळ्यांमधून हृदयापर्यंत बंद झाली पाहिजे, बंदिस्त झाली पाहिजे, त्यासाठी डोळे लावायचे. कधीतरी देवाला म्हणलेस देवा तू किती सुंदर आहेस रे. सगळ्या जगाला म्हणतो आपण तुम्ही सुंदर दिसता तुम्ही सुंदर दिसता. कधीतरी देवाला म्हणून पाहिलंय आपण देवा तू किती सुंदर आहेस. कंठ सदगदित झाला, अश्रू आलेले, बोलता येत नाहीये. नमस्कार केला, कोणाला केला आधी नमस्कार? नारायणांना नाही केला. अरे ज्यांच्यामुळे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आज समोर येऊन उभा राहिला ना, त्या सद्गुरूंना आधी नमस्कार केला पाहिजे. म्हणून आधी नारदांना नमस्कार केला आणि मग मात्र हात जोडले. काय स्तुती केली हो. 6 वर्षाचा बाळ आहे. देवा योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्रखिल शक्ति धरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते
पुरुषाय तुभ्यं. संस्कृत आहे ना, आपल्यासारख्या सामान्य जीवांना कळत नाही आहे, पण संतांचं कामच हे असतं की वेद आणि शास्त्रातलं जे तत्वज्ञान आहे ना सोपं करून द्यायचं, हे संतांचं कार्य आहे. या श्लोकाचं जशाची तशी स्तुती आमच्या तुकाराम महाराजांनी काय सोपी करून दिली. रोज म्हणतो आपण ध्रुवानं केलेली स्तुती. श्री अनंता मधुसूदना म्हणतो ना, पद्मनाभा नारायणा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा. श्री अनंता मधुसूदना श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा साष्टांगम प्रणिपत्यतम. साष्टांग नमस्कार केला. आता काही, आता या परते उरले नाही काही. आता काय पाहिजे आयुष्यात? अरे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक समोर येऊन उभा राहिला. भगवान म्हणतात, ध्रुवा धन्य आहेस. अरे 6व्या वर्षी माझी प्राप्ती करून घेतली. नारदांची तुझ्यावर खरंच कृपा आहे बरं. ध्रुवा अरे ज्याच्यासाठी तप केलं ते मागून घे. आता काय पाहिजे तुला माग. ओ कंठच एवढा सदगदित झालेला होता की बोलताच येत नव्हतं. देवा मागू. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. गुण गायीन आवड हेची माझी सरस. देवा मला एक दे की मला तुझा कधीच विसर पडू नये. मला खरंच या ध्रुवापासून आमच्या तुकाराम महाराजांपर्यंत सगळ्या संत परंपरेचं कौतुक वाटतं. तुकाराम महाराजांचा पर्वकाळ मी सांगितलं ना, पर्वकाळ चालू आहे तुकाराम महाराजांचा. काय महात्मा आहे हो. पंचक्रोशीत दुष्काळ पडलेला, स्वतःच्या घरी सावकारी होती, धान्याचं कोठार भरलेलं होतं, तर नाही. अरे सगळं जग उपाशी आहे, मी एकटं जेवायचं. अरे या महात्म्याने धान्याच्या कोठाऱ्याची दारं उघडून द्यावी. अरे भरले हे कोठार धन्याचा सारा माल, मी तो हमाल भारवाही. मी तुमच्या देवाच्या मधला हमाल. अरे घेऊन जा. अरे ज्यांनी 4-4 बैलगाड्या भरून धान्य नेलं त्यांनीच तुकाराम बुवांना नावं ठेवली. अरे या तुक्याला वेळ लागले, धान्य वाटून टाकतो. अरे झाडून धान्य नेलं कोठारातलं, धाडू झाडून. उपासमारीमुळे तुकाराम महाराजांच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. स्वतःच्या सावकारीच्या नोंदीच्या वया पाण्यात बुडून टाकल्या. थोरला भाऊ वैराग्य वृत्ती धारण करून निघून गेलेला आहे. तुकाराम महाराजांचं जगणं काय साधं आहे का? जगद्गुरु, जगाच्या पाठीवर आमच्या शंकराचार्यांनंतर तुकाराम महाराजांना फक्त पदवी दिलेली आहे. ते जगद्गुरु आहेत. कशासाठी? सत्यांची प्रवृत्ती. अरे ते देवाकडे काहीच मागत नाही. तुकाराम महाराजांच्या चरित्राचा कधीतरी अभ्यास करून पहा. त्यांनी किती विदेही अवस्था प्राप्त केलेली आहे. अरे पंचपक्वान्नाचं ताट त्या भंडारा डोंगरावर जिजाऊ आईसाहेब घेऊन यायच्या. ते ताट समोर ठेवायचं, कमरेला उपरणं बांधून स्वतःला झाडाला टांगून घ्यायचं. का?
माझी वासना मेली पाहिजे, मी जितेंद्रिय झालो. हे बघा, ज्या दिवशी जेवायला मिळणार नाही ना त्या दिवशी माझा उपवास आहे म्हणणं फार सोपं असतं, पण आपल्या आवडतीचे पदार्थ समोर ठेवलेत आणि उपवास आहे म्हणणं हा खरा त्याग आहे. एवढं करून सुद्धा ज्या वेळेला तुकाराम महाराजांना वाटतंय ना की नाही, मला माझा पांडुरंग दर्शन देतय, माझी भक्ती त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीये, त्यालाच प्रार्थना केली पाहिजे. न कळे तो काय करावा उपाय, न कळे तो करावा उपाय. काय जेने राहे भाव देवा, जेने राहे भाव तुझी पाय, जेने राहे भाव तुझी पाय, जेने राहे भाव तुझिया पायी, जेने राहे भाव तुझिया पायी. काय मागतोय ध्रुव? तुकाराम महाराजांचा प्रसंग आणि ध्रुवाचा प्रसंग का सारखा आहे? दोघांनाही न्यायासाठी विमान आलेलं आहे मृत्यूच्या वेळेला. आढळ पदावर दोघं आहेत आणि दोघांचं मागणंही सारखंच आहे. काय म्हणतायत ते? येवोनी आवास करसी हृदयी, येवोनी आवास ऐसे घडे कै कै गा देवा, ऐसे घडे कै काय साने काय न कळे तो काय करावा उपाय, न कळे तो काय करावा उपाय, जेने राहे भाव तुझी पाय. ओ जेने राहे भाव तुझिया पायी, जेने राहे भाव तुझिया पायी. सास भाव तुझे चिंतन मानसी, भाव तुझे चिंतन मानसी, राहे करीसी कै गा देवा, राहे करीसी कैसा देवा, कै गा देवा, कैसा देवा. न कळे तो काय करावा उपाय, न कळे तो काय उपाय, जेने राहे भाव तुझिया ही जेने राहे भाव तुझिया पायी, जेने राहे भाव तुझिया पायी. अशी प्रार्थना केल्यानंतर शेवटी तुकाराम महाराज काय म्हणतात? देवा, आता कोणाचा सहारा नाही राहिला रे. तुका म्हणे माझ राखावे पतिता,
देवा दुसरं काही नको रे मला, तुझी कृपा माझ्यावर. देवाच्या भजनाचं हे एक वैशिष्ट्य आहे बरं का. देवाच्या भजनाचं माणूस प्रपंचातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून भगवंताचं भजन सुरू करतो. वास्तविक पाहता ध्रुवाला काही पाहिजे नाही असं आहे का? कशासाठी बसलाय तो? आढळपद. पण भगवंताच्या नामाचं हे वैशिष्ट्य आहे की साधक भक्त त्याच्या प्रपंचातल्या साध्या साध्या गोष्टी मागायच्या विसरूनच जातो. एक इतकं त्याचं दर्शन गोड आहे की अरे हा समोर आला, आता काय मागू मी दुसरं, हा मला मिळाला, आता काय मागू दुसरं. पण सर्वदी साक्षीभूतम कोण होते तिथं उभे? सद्गुरू उभे आहेत ना. अरे ध्रुवा तुला आढळपद पाहिजे ना, महाराज हे चरण मिळाले, हेच तर आढळपद आहे. काळजी करू नको ध्रुवा, 30,000 वर्षापर्यंत राज्यकारभार सांभाळ कर. बघा आपली संस्कृती आपल्या कर्तव्याला किती प्राधान्य देणारी आहे. आधी आपलं काम, कामामधला राम, आणि मग हरे राम राहिलेल्या वेळेमध्ये. काम सोडून परमार्थ करा असं भागवत कधीच सांगणार नाही तुम्हाला. आणि असं जर नसतं, कामामुळे भगवंत मिळाला नसता तर इतका अलौकिक प्रसंग जगाला मिळाला असता का? सुंदर माझे जाते ग फिरते बहुत गे. पाठ आहे ना सगळ्यांना? सिरियलचे टायटल सॉन्ग बरे पाठ करता. हा म्हणायचं माझ्यासोबत. काका म्हणणार नाही आता, तुम्ही आणि मी. हा म्हणायचं ना. छान टाळी वाजू तुमच्यासाठी. शूटिंग मध्ये यायचं ना तुम्हाला, नाही तर कॅमेरा फिरू देणार नाही. उमेशजी आमच्या सगळ्या काकू म्हणणार आहेत बरं का. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत गे. म्हणा म्हणा, तुमच्यासाठी थांबलेत ते. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत गे. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. म्हणा
विठ्ठला ये रे बा विठ्ठला रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला रे बा विठ्ठला विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला विठ्ठला तू ये रे बा कोणी म्हटलं जनीन जात गाईल कीर्ती मागे राहील मागे गायला कीर्ती मागे राहील जनीन जात गाईल कीर्ती मागे राहील गात गायला कीर्ती मागे राहील थोडस दान गाईल तू ये रे बा विठ्ठला थोडस दान ये रे बा विठ्ठला हा सुंदर माझे जाते ग फिरते भोवतके गोव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला रे बा विठ्ठला पंढरीनाथ भगवान की कशाला आला असता तो कामाला अहो काम करता करता तुझं दळण राहिलं का दळायचं दळतो बरं मी अहो गौऱ्या हरवल्या तर भांडली आमची जनाबाई का ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल ऐकू येईल ना ती गौरी माझी आहे मला सांगा ती एवढी न शिकलेली असून सुद्धा मला तर वाटतं कधी कधी न शिकलेली होती म्हणूनच तिला भगवंत मिळाला आपल्याकडे शिकलं की नाकाचा शेंडा मोठा होतो म्हणे अहो ती जर गौऱ्या थापताना विठ्ठल विठ्ठल म्हणू शकते आणि तिच्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल नाम येऊ शकतं आपण स्वयंपाक करताना का विठ्ठल विठ्ठल म्हणू नये सांगायचं तात्पर्य काय अहो आमचे सावसंत सावता महाराज दरवेळेला काय मंदिरातच जाऊन बसत होते का त्यांनी त्यांच्या कामात अरे कांदा मुळा भाजी आवघी विठाबाई माझी आमचे गोरोबा काका फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार अरे त्या कामात भगवंत प्रत्येकानं आपल्या आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी देव पाहिलेला आहे की नाही बोला कुठल्या संताचा असं आहे की ज्यांनी काम सोडून दिलं आणि देव देव केला तुकाराम महाराजांनी योग्य वयानंतर वैराग्य वृत्ती धारण केली पण निष्ठेने सावकारकीचा व्यवसाय सांभाळला की नाही कोणालाही न फसवता श्रीमद भागवत हेच आम्हाला शिकवणार आहे की कोणाला ही न फसवता निष्ठेने आपला प्रपंच केला ना तो सुद्धा एक परमार्थ आहे आपल्या कर्तव्याचं पालन हे सुद्धा परमार्थ आहे अहो साधी गोष्ट आहे पाणी पिल्यानंतर प्लॅस्टिकचा ग्लास रस्त्यावर न फेकणं ही सुद्धा देवाची सेवा आहे ही देवभूमी आहे या भारताला काय म्हणतात तन देव निर्मितम राष्ट्रम हिंदुस्थान प्रचक्षयेत हे देवानी निर्माण केलेलं राष्ट्र आहे त्याला घाण न करणं ही सुद्धा देवाची सेवा आहे की नाही बोला आपलं काम आधी करणं ही सुद्धा देवाची सेवा आहे ध्रुवा 30,000 वर्षापर्यंत सुंदर राज्य कारभार कर तुला ज्या वेळेला योग्य वाटेल त्या वेळेला तुला उत्तर दिशेला आकाशामध्ये मी आढळपद दिलेलं आहे तू तिथे जा 30,000 वर्ष राज्य केलं इतका पराक्रमी होता महाराज ध्रुव की ध्रुवाचा सावत्र भाऊ पण प्रसंग यामध्ये एक छोटा असा छान घडला की ध्रुवाला भगवान प्रसन्न झाले ध्रुव महाराज राजवाड्याकडे राज्यात यायला निघतात सगळीकडे बातमी प्रसरली ध्रुवाला भगवान प्रसन्न झाले ध्रुवाला भगवान प्रसन्न झाले पंचारती घेऊन आई ओवाळायला आली कोणती आई आली आता इथं सुनीती आली का नाही सुरुची आली माझा मुलगा जगाची रीत आहे ही सुखाला गिजे सर्व येती मिळोनी विपत्ती काळ येताची जाती पळून हा जगाचा न्याय आहे तुमच्या यशाचे वाल्मिकी रामायणात इतकं सुंदर वाक्य आहे स्वामी गोविंद देवगिरीजी महाराजांनी त्यांच्या कथेमध्ये सांगितलेलं तुमच्या यशाचे भागीदार हजारो होतील पण तुमच्या अपयशाची जबाबदारी उचलणारा तुमच्या आई वडिलांशिवाय दुसरा कोणी या त्रैलोक्यात तुम्हाला सापडणार कोणी सापडणार सुरुची आज पुढे आली आहे आणि जिने संस्कार केले ती सुनीती आज कोपऱ्यात उभी आहे ध्रुवाने राज्यकारभार सांभाळला उत्तम नावाचा आपला सावत्र भाऊ कुबेराच्या पुत्रांनी याच्यावर आक्रमण केलं एकट्या ध्रुवाने कुबेर पुत्रांची सगळी सेना संपवून टाकली नारदांनी कुबेर पुत्रांना वाचवलं काय पराक्रमी ध्रुव महाराज असले पाहिजे श्रीमद भागवतात नाही पण एक
पुराणातली सुंदर कथा येते. आपल्याकडे वेळ आहे, महाराज येत आहेत. कथा सांगितली जाते बुवा की ध्रुव जेव्हा राज्य करत होता, या सगळ्या लोकांना मी सांभाळतो, मी यांचा पालक आहे असा, आणि त्यातल्या त्यातही वयाच्या 5व्या वर्षी भगवंताचं दर्शन घेणारा मी म्हणलं ना कॉलर, मी अभिमान शत्रू मोठा सर्वांना गांजतो सुखाने. अभिमान माणसाचा शत्रू आहे. ध्रुवाला किंचित अहंकार झाला की अरे 5व्या वर्षी देवाचं दर्शन घेणारा मी एकटा आहे. अहंकार झाला म्हणजे काय आपल्या एवढा नाही झाला बरं का, थोडा, पण सद्गुरूंना तेवढा सुद्धा सहन होत नाही. नारदांच्या लक्षात आलं. नारद म्हणाले आपला शिष्य थोडासा अहंकाराची, आणि काय आहे संतांचं मागणंच हे, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविका. विष्णुदासाने अहंकारी असून जमत नाही. नारदांच्या लक्षात आलं. पण संतांचं सद्गुरूंचं वैशिष्ट्य काय असतं, ते आपल्यासारखे ओरडून आरडून सांगत नाहीत, दाखला देऊन समजवलं पाहिजे. ध्रुवा चल जरा माझ्या बरोबर, आपल्याला जायचं एका ठिकाणी. म्हणून नेलेलं आहे. कुठे नेलं माहितीये तुम्हाला? नरककुंड दाखवायला नेलं. उद्या बघायचंय आपल्याला, आपल्यालाही जायचंय, म्हणजे नरकात नाही जायचं आपल्याला, ती कथा बघायला जायचं. हा नरक, हा नरक, याची ही शिक्षा, असं सगळं नारद दाखवत होते. आणि अचानकपणे वैतरणी नदीच्या पलीकडे हाडांचे डोंगर दिसायला लागले. हो आहे, माझं लक्ष आहे महाराज. अहो केवढे हाडाचे डोंगर साचले ते. कोण पापी जीव आहे एवढे? म्हणे हा एकाच माणसाने एवढे जन्म घेतलेले ध्रुवा. अरे 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 कोण पापी जीव आहे म्हणे हा, एवढे जन्म घेतले तरी? नाही म्हणे, आता एवढे जन्म घेतले, पण आता त्यानं जो जन्म घेतलेला आहे ना, त्या जन्मात त्याला मोक्ष मिळणार आहे म्हणे. कोण आहे? आणि अरे ध्रुवा हे सगळे तुझे जन्म आहेत. तवा क्षमस्व परमेश्वर. महाराज मला अहंकार झाला, मला कळालं नाही, एवढे हजारो जन्म मी घेऊन बसलोय, तेव्हा या जन्मात मला तुमची प्राप्ती झाली. या जन्मातले 5 वर्ष मला बोनस म्हणून मिळाले होते मोक्ष मिळवायला. ध्रुवाने राज्य केलं आणि आता ध्रुवाचा पृथ्वी तलावरचा काळ संपत आलेला आहे आणि आपलाही दिलेला काळ आता आजच्या पुरता संपत आलेला आहे. स्वामी महाराजांचं आगमन होत आहे. छान, कोणी जागेवर हालायची गरज नाहीये. महाराज व्यासपीठाकडे येणार आहेत. प्रमुख पाहुणे ही सगळी मंडळी आलेली आहेत. आपली 5 मिनिटं ते येईपर्यंत कथा चालेल. कथा चालू असताना छान भजन करून आपण टाळी वाजवून महाराजांचं स्वागत करणार आहोत. कोणीही जागेवरून, मी दुपारी सांगितलं, खामगावकरांची शिस्त मला जालन्यापर्यंत कानावर आलेली आहे. त्याच्यामुळे आता ती आहे का नाही मला दिसू द्या. आणि हे सगळं प्रक्षेपण चालू आहे, प्रतिष्ठित सर्व मंडळी. त्याच्यामुळे कोणीही उठून स्वामी महाराजांच्या दर्शनाचा प्रयत्न करू नये. त्यांचं आशीर्वचन होईल, आरती होईल, त्यानंतर महाराज प्रत्येकाला दर्शन देणार आहेत. आपल्या जागेवरून छान नतमस्तक व्हा. ठीक आहे. ध्रुवाने विमान, पुष्पक विमान बोलवलेलं आहे. हो, पुष्पक विमान बोलवलं आणि विमानात पाय ठेवायला पायरी लागते की नाही? कशाची पायरी केली माहितीये? मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून ध्रुव विमानामध्ये बसलेले आहेत. आमच्या ध्रुवानंतर फक्त जगद्गुरु तुकाराम महाराजच असे झाले ज्यांनी मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून मुखे विठ्ठल विठ्ठल बोला तुका ते अवतार आहेत. श्री महाराजांचं आपली कृपा आहे. समोर वाङ्मय मूर्ती आहे भागवताची, कृष्ण मूर्ती भागवताची आहे. रामरायाच्या नावाने उभा असणारा मंडप आहे आणि प्रत्यक्ष शंकराचार्यांचं आगमन. स्वतःचं भाग्य ओळखायला शिका. भागवत स्वतःचं भाग्य ओळखायला लावतं. स्वामीजी आल्यानंतर व्यासपीठावरून फक्त शांतीपाठ होणार आहे. कथा करण्याची आपल्याला आज्ञा नाही, कारण ते धर्मगुरू आहेत. त्यांच्या समोर आपण विवेचन करू नये. त्यांचं आशीर्वचन आपल्याला ऐकायचं आहे.